संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। एक शिक्षकाचा खून करण्यात आला होता आणि त्या प्रकरणी सभागृहामध्ये विक्रम काळे यांना आवाज उठवला होता। सभागृहामध्ये सीआयडी चौकशीची देखील या निमित्तानं घोषणा करण्यात आली आहे। काळे साहेब, काय नेमकं प्रकरण होतं, काय झालं होतं आणि बडतर्फीची तुम्ही मागणी करत होता, बरं ती मागणी पूर्ण झाली नाही? वेरूळ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं घृष्णेश्वर मंदिर तिथं आहे, पवित्र ठिकाण आहे आणि हेरिटेज पण जागतिक पर्यटन क्षेत्र येलोरा अजंठा आपण पाहतो। आणि त्या गावामध्ये राहणारे सुरेश बोरसे सर हे जिल्हा परिषदेचे शिक्षक होते। 10 जून 2026ला रात्री जेव्हा ते बाहेर आईस्क्रीम आणण्यासाठी गेले, परत येत असताना त्यांना 10-5 लोकांचा जमाव दिसला। त्यांनी चौकशी केली, तुम्ही काय करताय? रात्री 12:30ची वेळ होती। त्यांनी सांगितलं, आम्ही पोलीस आहोत आणि तपासासाठी आलोत। सुरेश बोरसे सर हे जरी शिक्षक असले तरी सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम आहे, शैक्षणिक क्षेत्रात आहे, ते चिकित्सक आहेत आणि म्हणून त्यांनी चौकशी केली, वा तुमचं आय कार्ड दाखवा, तुमच्याकडे तर पोलीस गाडी नाही, तुमच्या अंगावर पोलिसांचा वेश नाही, तुमचं आय कार्ड दाखवा। आय कार्ड दाखवा एवढं नुसतं विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत जे काही गुंड होते त्यांनी त्यांना मारायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एक PI होते नागरगोजे नावाचे आणि एक ठाणे अंमलदार होते आणि त्यांच्यासोबत ही 5-6 मंडळी जी वाळू माफिया होती ती आलेली होती आणि ती एका आरोपीसाठी पकडण्यासाठी आलती। वास्तविक पाहता ते वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, त्यांचा खुलताबाद तालुक्यात त्यांना तपासासाठी यायचं असेल तर तिथल्या पोलीस डायरीमध्ये नोंद करायला पाहिजे, पण ती त्यांनी नोंद केलेली नव्हती। असं असताना केवळ आय कार्ड विचारलं म्हणून त्यांना मारहाण करणं आणि नुसती मारहाणच केली नाही, गाडीमध्ये कोंबलं आणि बेदम मारहाण केली। हे सगळं डोळ्यांनी दोघंही पोलीस अधिकारी बघत होते। तेवढ्यात त्यांच्या घरच्या मंडळी आणि मुली आल्या, त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला। अक्षरशः गाडीतून त्या 2 मुली आणि पत्नीने त्यांना ओढलं, बाहेर ओढून काढलं, तेव्हा कुठं त्यांचा प्राण वाचला, परंतु दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला। आणि ह्याला जबाबदार ते पोलीस अधिकारी आहेत, कारण पोलिसाचं काम हे जनतेला संरक्षण देणं आहे। त्यांच्या समोर हे मारामारी होत असेल तर त्यांनी ती थांबवायला पाहिजे होती। एवढंच नाही तर एवढी मारहाण करून जेव्हा त्यांची पत्नी विनवणी करत होती की माझ्या नवऱ्याला घेऊन चला दवाखान्यामध्ये, तर तेवढी सुद्धा माणुसकी या पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवली नाही, म्हणून त्यांचं निलंबन झालं। एवढ्यापुरत ही सीमित राहत नाही, कारण शेवटी लोकांचा विश्वास उडेल, म्हणून त्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना सेवेत राहण्याचा अधिकार नाही। ही मागणी मी काल सभागृहामध्ये केली। गृह राज्यमंत्र्यांनी असं सांगितलं की अजून CID चौकशीचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्यांची बडतर्फीची कारवाई करू असं सांगितलेलं आहे। अपेक्षा तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये ते बडतर्फ होतील आणि ते अधिकारी नेमके कोण आहेत जे दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जाऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कारवाई करत? नागरगोजे नावाचे पोलीस निरीक्षक PI आहेत, ते वैजापूर पोलीस स्टेशनचे, आणि बनगे नावाचे ठाणे अंमलदार तिथलेच आहेत। हे 2 जण आहेत आणि त्यांना बडतर्फ तर सेवेतून का केलं पाहिजे? कारण शेवटी पोलिसांचं काम काय? जनतेला संरक्षण देणं। त्यांच्यासोबतचेच लोक होते, हे काय बाहेरून येऊन लोकांनी मारहाण केली का? नाही, त्यांना ज्यांनी घेऊन आले होते त्याच लोकांनी मारहाण केली आणि हे तिथं सगळं व्हिडिओमध्ये आलंय। हे काही कुठं कहाणी नाही, हे सगळे व्हिडिओमध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे। हे सगळे पुरावे आहेत आणि हे सगळे पुरावे असताना मला वाटतं की शासनानं कडक भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून कोण्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशी हिंमत करू नये। या बाबतीत तातडीनं त्यांचं बडतर्फी करावी आणि त्यांची सेवा समाप्त करावी आणि त्या सुरेश बोरसे सरांना शासनानं आर्थिक मदत द्यावी। हे आमच्या 2 प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे मी केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे? मुख्यमंत्र्यांना मी भेटून निवेदन दिलंय, पत्र पण दिलंय, त्यानुसारच त्यांनी ही चक्र फिरवली आणि पोलीस CID चौकशी लावलेली आहे। पण एवढ्यावर हे भागणार नाही, त्याचा मी छाडा लावल्याशिवाय थांबणार नाही। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई।